पपईची फिजिओलॉजी म्हणजे काय मित्रांनो, की 6x8चं प्लॅनिंग करू शकता. हे अंतर अगदी कालबाह्य आहे. स्पेस हवा आहे त्याच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी. कमी अंतर केल्याने काय काय होणार आहे? पानावर डावणी येण्याचं, व्हायरस जास्त येण्याचं प्रमाण प्रचंड वाढते. पपईची फिजिओलॉजी समजून घेऊ. मित्रांनो, आपण ही जी आज पपई बघतोय ही 6x4 वर लागवड केलेली पपई आहे. बऱ्यापैकी जुनी लागवड आहे, परंतु बुंदा तसा अजून बनलेला नाही आहे. फ्लॉवर सेटिंग चांगलं आहे, पण सांगायचं ह्या व्हिडिओच्या उद्देशातून मला तुम्हाला असं आहे की ॲटलिस्ट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चुकूनही 50 स्क्वेअर फीटच्या खाली पपई अजिबात आणू नका. पपईचे अंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं 7x8, 10x5, 10x6 आणि जर तुम्हाला अगदीच सवय नसेल मोठ्या माऱ्यावर लावायची तर तुम्ही 6x8चं प्लॅनिंग करू शकता. पण हे जे अंतर आहे 6x4चं म्हणा किंवा 6x5चं म्हणा, हे अंतर अगदी कालबाह्य आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला एवढ्या कमी अंतरावर पपई लावायची नाही आहे. का? कारण आपण एक पपईची फिजिओलॉजी समजून घेऊ. पपईची फिजिओलॉजी म्हणजे काय मित्रांनो, की पपईचं जे पान आहे ना ते साधारण 9 फुटापर्यंत मोठं होतं. त्याचं जे रूट आहे ना ते साधारण 10 फुटापर्यंत जातं. आता त्याला जर एवढा स्पेस हवा आहे त्याच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःला वाढण्यासाठी, मग आपण अंतर कमी करून साध्य काय करणार आहे? कमी अंतर केल्याने काय काय होणार आहे? आता इथं तुम्ही बघू शकता, इथं पावसाळा परवाच पाऊस झालेला आहे. हा बघा, तुम्ही डावणी सुरू होऊन गेलेली आहे. जेवढा तुम्ही स्पेस कमी करणार तेवढं तुमच्या पानावर डावणी येण्याचं, व्हायरस जास्त येण्याचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे. जमिनीची मेहनतीच्या बाबतीत बोलायचं तर जमिनीची मेहनत खरोखर सुंदर केलेली आहे शेतकऱ्याने. मोठे बेड केलेले आहेत, त्याच्यामध्ये खतं चांगली घातलेली आहे, डबल लॅटरल टाकलेली आहे, बाकी सगळं आहे. पण मी जे नेहमी सांगतो की पंचमहाभूतांचा वापर तुम्हाला शेतीमध्ये जास्तीत जास्त करायचा आहे. त्याच्यामधलं जे सर्वात मोठं तत्व आहे ते म्हणजे की तुमचं स्पेस, म्हणजे आकाश तत्व. त्याला तुम्ही जेवढी जास्त जागा देणार आहे तेवढ्या जागेमध्ये ते स्वतः पसरण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जर जवळजवळ लावलं तर ते उंच वाढायचा प्रयत्न करणार आहे, कारण काय, त्याला सूर्यप्रकाश पाहिजे. सो ते उंच वाढायचा प्रयत्न करेल. आणि जेवढी मोठी जागा द्याल तेवढा ते जास्त स्वतःला पसरवेल. जेवढं जास्त पसरवेल तेवढा तुमचा बुंदा जाड होईल. जेवढा बुंदा जाड होईल तेवढं तुमचं फूल स्ट्रॉंग लागेल. जेवढा फूल स्ट्रॉंग लागेल तेवढं तुमचं फुलामध्ये फळात रूपांतर होण्याचा चान्सेस तुमचे जास्त राहतील. म्हणूनच ह्या आकाश तत्वाला आपल्या शेतामध्ये जपायचं आहे. आणि ह्या आकाश तत्वाला जपण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काही आहे तर ते म्हणजे स्पेसिंग. सो पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 10x5, 10x6, माझं फेवरेट अंतर 7x8. आणि जर पर्यायच नसेल, तुम्हाला वाटत असेल की माझी रोपं फारच कमी बसत आहे, तर एक 8x6 पासून सुरुवात करा. पण 6×8 = 48, म्हणजे 48 स्क्वेअर फीटच्या खाली अजिबात कुठलीही व्हरायटी असो तुम्हाला याच्या खाली यायचं नाही आहे. या अंतराच्या खाली जर तुम्ही विचार करत असाल तर मी सांगेल तुम्ही पपईच लावू नका. जर या शेतकऱ्याने अजून काय काय चुका केलेल्या आहे हे जर तुम्हाला याच्यामध्ये काही दिसत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.